किसान सभेचं लाल वादळ आज पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होत आहे। घाटनदेवी परिसरातील आत्ताच्या मुक्कामानंतर आता हे वादळ कसारा घाट ओलांडून शहापूरच्या दिशेने निघते। तत्पूर्वी सकाळची न्याहारी सुरू आहे आणि ही न्याहारी झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये मोर्चाला सुरुवात होणार आहे। मोर्चेकरी आपल्यासोबत आहेत। आजचा हा नाशिक पासूनचा कितवा मुक्काम आहे आणि पुढे काय आहे? नाशिक पासूनचा दुसरा आहे, परंतु आम्ही तालुक्यापासून निघालेलो आहे। तालुक्यापासून आमचा हा 9वा ते 10वा मुक्काम आहे आणि आमचा निर्धार आहे जोपर्यंत गायरान जमीन, वन जमीन आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत माघार जाणार नाही। आमच्यावरती लाठीचार्ज करा किंवा गोळीबार करा, आम्ही मरायला तयार आहे, परंतु आमचा हक्क घेतल्याशिवाय आता इकडून माग होणार नाही। आज मंत्र्यांसोबत बैठक देखील होणार आहे तुमच्या पदाधिकाऱ्यांची, काय विश्वास वाटतोय? आमचा संपूर्ण विश्वास माजी आमदार कॉम्रेड JP गावित साहेब यांच्यावरती आहेत आणि गावित साहेब आमच्यासाठी सातत्याने लढताय, परंतु सरकार आम्हाला फसवतंय। मागण्या मंजूर करता परंतु त्याची अंमलबजावणी कुठल्याही प्रकारे होत नाही। कारण सध्या अशी परिस्थिती आहे की प्रशासन कुठल्याही प्रकारचं म्हणजे वनजमिनीचे दावे जे आहेत ते मार्गस्थ करत नाही किंवा पाण्याचा जो प्रश्न आहे, आता बघितलं तर आमचं नांदगाव असेल, चांदोड असेल, हे दुष्काळग्रस्त तालुके आहेत। या तालुक्यांना खऱ्या दृष्टीने पाण्याची आवश्यकता आहे। उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी सुद्धा पाणी राहत नाही। गेले 6-6 महिने जर कधी आम्हाला पिण्यासाठी पाणी नसतं, अशा परिस्थितीमध्ये जर सरकारने गावित साहेबांनी जो मार्ग दाखवलेला आहे की ते पश्चिम वाहिनी जे पाणी आहे तर ते पूर्व वाहिनी जर केलं तर आमच्या तालुक्यांचे प्रश्न सुटणार आहेत आणि त्याच्यातून शेतकरी असेल किंवा पाण्याचे पिण्याचे प्रश्न सुद्धा सुटणार आहेत। पोहे खात आहेत, कोणी केलेत पोहे? आम्ही केले चलते। आता काय आता निघणार परत पुढच्या प्रवासाला? आता जाणार पुढं। हो, हो आता काय होतं, तुम्ही का मोर्चात सहभागी झालाय? काय आमच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत। ते काय काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या इच्छा वन जमिनी, गायरान, ही मागणी आमची। आपण बघतोय वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, ही प्रमुख मागणी यांची आहे। आणि त्याचबरोबर पश्चिमेकडे वाहून जाणारं पाणी हे पुन्हा एकदा मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रामध्ये वळवलं जावं, या वेगवेगळ्या मागण्यांसाठी मोर्चा आता निघतो आहे। थोड्याच वेळामध्ये नाशिकच्या घाटनदेवी परिसरातून मोर्चाला सुरुवात होणार आहे। कॅमेरामॅन मंगेश सोनोनेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।